मला वाटतं तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपलाय. नवरे अहो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे का? संक्रांत आहे आज. छान तिळगुळ तर वाटू दे. हे घ्या आधी तुम्ही घ्या. हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मला वाटतं ना वर्षभरासाठी द्यावे नाही डबा भरूनच द्यायला. हे बघा नंदिनी मॅडम आता काही बोलूच नका. हे घ्या जे काही बोलायचं ना ते फक्त गोड बोला आणि आणखीन घ्या. घ्या घे रे तिळगुळ घे गोड गोड बोल. हे घे जय तिळगुळ घे गोड गोड बोल. खर तर तुला गोड बोलायला सांगायलाच नको, कारण आधीच तू खूप गोड बोलतोस माझ्याशी. म्हणजे सगळ्यांशीच. घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जुई घे. झाला सगळ्यांना तिळगुळ देऊन? अगं बघ की माझ्याकडे तिळगुळ देते मी तुला. घे. रजनी मॅडम माझ्याकडून पण घ्या ना तिळगुळ आणि गोड बोला कधीतरी. जिथे गोड बोलायचं तिथे मी गोड बोलते, पण उगाच गोड बोलून लोकांना भुरळ घालून त्यांच्याकडनं कामं काढून घ्यायला जमत नाही मला. चला झाली सुरुवात. तरी तुम्हाला सांगत होतो हा कार्यक्रम संपवा, पण नाही बसलेत भांडत. वा आणि म्हणे गोड गोड बोला गोड गोड बोला. नवरे अहो कोण भांडतंय इथे? आवाज तुमचा जास्त वाढलाय. हे काय हे रोजचेच वाद आहेत. साई संक्रांत आहे ना, शांत राहा. रजनी घे ग तिळगुळ, तो देतोय तर. घ्या. थँक्यू. गुड. जय नेहमी जसा सगळ्यांशी गोड बोलतोस तसाच आयुष्यभर बोलत राहा. घे तूही घे लाडू. वा देव मॅडम, आज सगळेजण अगदी हौसेने तयार होऊन आलेत संक्रांतीसाठी. आपण काय प्रत्येक सणाला सुट्टी देऊ शकत नाही, पण सण इथे साजरा तर करू शकतो ना. तुम्हाला खरं सांगू का देव मॅडम, प्रत्येक सणाचं हे असं सेलिब्रेशन मी फक्त याच ऑफिसमध्ये बघितलं. आहेत खरी सगळी मंडळी हौशी आहेत खूप, आणि मलाही ते आवडतं. म्हणजे ही सगळी तयारी सगळ्यांनी मिळून केली असेल, पण तुम्हाला सांगते यांची पुढारी असणार आमची नंदिनी. राईट. त्यांना जरा प्रत्येक बाबतीत जरा जास्तीच उत्साह आहे नाही? दाभोळकर साहेब तुम्ही तिळगुळ नाही घेतलात? या ना. वा छान आहेत लाडू. मॅडम तुम्हाला एक सांगू,
हा बोला ना. देव टूज मध्ये ह्या अशा फेस्टिवलला वगैरे जरा वेगळाच उत्साह असतो. म्हणजे कुठलाही सण असो किंवा कुठलाही ऑकेजन असो, एक वेगळं चैतन्य असतं इथे. कारण हे केवळ ऑफिस नाही ना, ही आमची आय नो, फॅमिली आहे. आणि इथे स्टाफ नाही तर फॅमिली मेंबर्स काम करतात. देव मॅडम, ऑफिस म्हणजे एक फॅमिली असते. खर तर ही संकल्पनाच मला पटत नाही. माझं असं पर्सनल मत आहे बरं का, की या सगळ्या गोष्टी कामामध्ये कधीच आणू नये. पण मला हेही कबूल करायला पाहिजे की या सगळ्या वातावरणामुळेच छान बॉन्डिंग झालंय तुमचं. बघा ना, सगळे तुम्हाला आऊ अशी हाक मारतात. आणि इवन आदिती सुद्धा, ती जेव्हा तुम्हाला आऊ अशी हाक मारते ना, तेव्हा खरं तर मला खूप रिलॅक्स वाटतं. म्हणजे असं वाटतं की तिची काळजी घेणारं कोणीतरी वडीलधारं माणूस आहे इथे. तसं तर तुम्ही पाहिलं दाभोळकर साहेब, या ऑफिसमध्ये सगळीच जण एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. कोणी रुसलं रागवलं तर त्याला समजवतात. हो हो, मी पाहिलं ना स्वतः. आणि स्पेशली जयराम, बघा ना, त्यांचं तर सगळेच जण ऐकतात. त्यांचं खूप छान ट्युनिंग आहे सगळ्यांसोबत, स्पेशली जुई सोबत. जुई हो, म्हणजे जयचं तसं सगळ्यांशीच छान जमतं, पण तुम्ही पर्टिक्युलरली जुई बद्दल म्हणताय? नाही, व्हेरी सॉरी, हे माझं ऑब्झर्वेशन. असेल, तुमचं बरोबर असेल कदाचित. काका, काय झालंय? तुम्ही का मला असं बोलवलंय? काका, ते ठेवा आधी बाजूला. मला सांगा काय झालंय. हे बघा काका, आज संक्रांत आहे, सगळे बाहेर जमले. आपण तिघं इथे आत असू ना तर उगाच कोणाला तरी संशय. बोला. तू जुईशी काय बोललास? हा, म्हणजे आदितीने मला सांगितलं सगळं. काय? हेच, ती नोकरी सोडायचा विचार करते वगैरे. तुम्हालाच सांगितलं ना तिने. मग तू बोलला त्याशी? हो, बोललो. मी तिला सांगितलं असला काहीही विचार करू नकोस. मग मला आधी वाटलं तिच्या घरनं काहीतरी प्रेशर आहे, टेन्शन आहे म्हणून ती सोडते नोकरी. पण ती उगाच असा विचार करत होती. मी तिला म्हंटल योग्य वेळ आली की सोड नोकरी. हो, मग कुठली वेळ ती? कुठली वेळ? हे बघ देव, जय टूर सारखी, हे बघ जय, देव टूर सारखी चांगली कंपनी माणूस केव्हा सोडतो? केव्हा? जेव्हा एखाद्याला लग्न करायचं असेल तेव्हा. हा, मग मी हेच सांगितलं तिला की तुझं लग्न झालं ना की तुझं लग्न ठरलं तर मग सोड नोकरी. अरे हो, पण ते तुझ्याशी करावं असं वाटतं तिला. काय? म्हणजे त्या कविता वगैरे, म्हणजे ती तिचा तो सगळा वेडेपणा. तो वेडेपणा ना आता वाढलाय. काय झालं की म्हणजे तुला माहिती आहे ना, त्या दिवशी नाही का आपण ठरवलं होतं की काय बोलायचं नाही, तुम्ही मला काय सांगायचं नाही, आणि मी ठरवलं होतं की लग्नाबद्दल काय बोलायचं नाही, मी लग्नाचा विषय काढणार नाही. आणि नेमकं हे जुईने ऐकलं आणि तिला वाटलं की मी तुझ्या आणि तिच्या लग्नाविषयी बोलतो. काका, तुम्ही परत. आय एम सॉरी काका, अहो मला काल निदान सांगायचं तरी ना तुम्ही. मी अरे हो, सांगणार होतो पण वेळच नाही ना मिळाला, संधीच नाही मिळाली.
तरीच काल जुई माझ्या केबिन मध्ये येऊन काहीतरी भलतच वागत होती. हो ना? सकाळी पण मी तिच्याशी बोलताना लाजत वगैरे होती आणि नेमकं आऊंनी हे सगळं पाहिलंय. सगळा गोंधळ होणार आहे आता. मला हे तेव्हा कळलं नव्हतं, तेव्हा काही वाटलं नाही, पण आता सगळं कळल्यावर जरा भयानक वाटतंय. नाही, हे भयानक ह्याच्या पुढे आहे. काय? ती सकाळी ऑफिस मध्ये आल्यानंतर मला विचारत होती की तू कधी विचारणार आहेस. तिला लग्नाबद्दल कधी विचारणार आहे असं ती मला विचारत होती. आणि नेमकं त्यावेळी काय त्यावेळी काय? काका त्यावेळी काय काका? दाभोळकर आले. दाभोळकरांनी हे सगळं ऐकलंय? नाही नाही, म्हणजे ते तिथे आले ना, तर ऐकलंय असेल. काका नक्की ऐकलंय की नाही ऐकलंय? तेच कळत नाही. म्हणजे आता सगळा गोंधळ परत वाटणार आहे. जय, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. अदिती, नाही, मला कळतंय आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. हे असं होणं आता बरोबर नाहीये. पण नाही अदिती, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे पण त्यांनी ऐकलं नसेल तर? ऐकलं नसेल तर प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी ऐकलं नाहीये असं तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता का? हो, हा, म्हणजे मी बोलत असताना ते असं माझ्याकडे बघत होते, त्यावरून त्याने ऐकलं असेल कदाचित. काय बोलू आता मी? आता दाभोळकर सर जाऊन आऊंकडे सगळं बोलणार. मी एक मिनिट थांब. नाही, ते असं काही करणार नाही. ते आऊंना काहीही सांगणार नाही. पण तू प्लीज शांत राहा. मी बघतो काय करायचं ते. थांबा. तिघं एकत्र बाहेर गेलो तर अजून प्रॉब्लेम्स येतील. हो हो, मी आधी जातो, मग तुम्ही या. काय? आत्ता ती वेळ नाही हो. जुई काय, आदिती काय, मुली जेव्हा परक्याचं धन असं म्हणतात ना लोक, तेव्हा मला खरोखर खूप राग येतो. म्हणजे आपणच जन्म द्यायचा मुलींना आणि आपणच त्यांना परक्याचं धन असं म्हणायचं. मला नाही पटत. मी नेहमी आदितीला म्हणायचो, ती लहान होती तेव्हा, मी तुला या घरातून जाऊच देणार नाही अजून. मी बघ तुझ्यासाठी घर जावई आणेन. त्यावर मला ती काय म्हणायची माहितीये? पप्पा, तशी वेळच येणार नाही. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. पण काळ बरंच काही बदलवतो नाही. माझ्या बाबतीत कदाचित हेच झालं असेल. दाभोळकर साहेब, तुमचा विश्वास आहे की नाही मला माहित नाही, पण मी असं मानते की काही गोष्टी या विधिलिखितच असतात. तुम्ही आदितीची फार काळजी करताय, नका एवढी काळजी करू. आणि आदिती तुमच्यापासून दूर गेली म्हणजे ती मनाने दूर गेलेली नाहीये, ती तुमच्या जवळच आहे. खरंच सांगते, अदितीच्या डोळ्यात तुमच्याबद्दलची काळजी अनेकदा पाहिली मी. आय नो, माझ्या तब्येतीची सुद्धा खूप काळजी करत असते ती. पण बरं झालं मी या ऑफिसमध्ये यायचा निर्णय घेतला. ते
आता हे ऑफिस म्हणजे माझं सुद्धा घरच झालंय. कारण माझी मुलगी निदान काही तास तरी माझ्या नजरेसमोर राहते. मे आय येस. आय एम सॉरी, मी नंतर येऊ का? नाही नाही मिस्टर जयराम, तुम्ही या ना, बसा. अहो तुम्ही आता काही परके नाही आता मला. ये जय. आपल्या माणसांशी आपल्या माणसांबद्दल बोललं तर बरं वाटतं. मन जरा हलकं होतं. आता कसं बोललात? मनात जे आहे ते व्यक्त करणं फार महत्वाचं असतं. आणि एवढी गुणाची आहे तुमची मुलगी. तुम्हाला जे काय वाटतं ते तिच्यापाशी बोला ना तुम्ही. भीती वाटते. म्हणजे एवढ्या नशिबाने रोज भेटतो तिला. काही उणं अधिक बोललो आणि तर नाही हो, असं काही होणार नाही. आता बघा ना, ज्यानं तिला फसवलं त्याच्याच वडिलांचा सांभाळ करते ती. आता हा चांगुलपणा म्हणायचा का वेडेपणा? दुधानं तोंड भाजलं की ताक सुद्धा फुंकून पितो माणूस. पण ही मुलगी, तुम्ही खरंच नका एवढी काळजी करू. मी सांगते तुम्हाला सगळं ठीक होईल. अहो पण कधी? आता तुम्हीच म्हणालात ना, काळ बदलला की सगळं बदलतं म्हणून. मग ही परिस्थिती सुद्धा बदलेल. लेट्स होप सो. एनिवे, या विषयावरती चर्चा करत बसलो ना तर त्रास व्हायला लागतो मला. सो स्टॉप दिस. मला एक सांगा, अविनाश कधी येणार? आता कॉन्फरन्स तर सक्सेसफुल झाली आहे, येईलच लवकर. ग्रेट. त्याच्या नव्या प्रोजेक्ट वरती काम सुरू आहे ना. आदिती त्याच्या सोबत ते कर्नाळ्याचं प्रोजेक्ट करते ना. येस, ती सुद्धा खूप खुश आहे सध्या. खर तर खूप विश्वास दाखवलाय त्यानं तिच्यावर. म्हणजे तिच्या लग्नाचं कळलं तरी सुद्धा. आहो, आदिती आहेच तशी गुणी मुलगी. पण अविनाश वरती सुद्धा तुमचे खूप छान संस्कार आहेत ना देव मॅडम. आणि स्वतःच बनवलेल्या नियमांच्या विरुद्ध जाणं खरंच खूप कठीण असतं. मला सुद्धा कधी कधी. पण अविनाशनं ते केलं आदितीसाठी. त्यांचं ट्युनिंग खरंच खूप छान.
एकदा तिचं आयुष्य मार्गी लागलं ना की मग मला काहीही टेन्शन नाही. होईल, लवकरच ते सुद्धा होईल. तसं झालं ना तर ह्या जगातला सगळ्यात सुखी माणूस मी असेल. अहो शेवटी काय हो, आपली माणसं सुखात राहिलेली, आपल्या जवळ असलेली लागतात आपल्याला. काय जयराम? अरे अहो बघा ना, आपल्या बोलण्याच्या नादात मी यांना संक्रांतीचं विश केलंच नाही. काय मिस्टर जयराम, अहो असे गोंधळलेले का वाटतंय? म्हणजे बाहेर तुमचं तोंड गोड झालं असेलच, आणि गोड गोड तर नेहमीच बोलता तुम्ही, पण तरी संक्रांती निमित्त तुम्हाला हा स्पेशल तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि गोड बोला.